प्रत्येकाच्या गावाचे जेवण हे विविध प्रकारचे असते. त्याचप्रमाणे जळगाव आणि खान्देश या ठिकाणी प्रसिद्ध असलेली वरणबट्टी आणि वांग्याची भाजी ही आता सर्वीकडेच प्रसिद्ध झाली आहे. या पदार्थाचं नाव जरी काढले तरी सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत असते. त्याचप्रमाणे जळगाव येथील असलेल्या खानदेशी पार्सल पॉईंट या ठिकाणी ही वरणबट्टी मिळत आहे. कुरकुरीत बट्टी आणि गरम गरम वरण त्यासोबतच असलेली वांग्याची भाजी ही सर्वांना आवडते आणि ही कशा पद्धतीने बनते हे आपण आज जाणून घेणार आहोत. मी देवराम गिरधर भोळे. माझं खानदेशी पार्सल सेंटर म्हणून स्टेडियम चौकात दुकान आहे. आमची खानदेशी वरणबट्टी वांग्याची भाजी मी साधारणतः 2002 पासून सुरू केलेली आहे. तिची बनवण्याची पद्धत अशी आहे की अगोदर वांगे कापले जातात, त्याच्यानंतर कापल्यानंतर लसूण, अद्रक, जिरं याची फोडणी देऊन ही वांगी तांब्याच्या अंड्यात टाकली जाते व तांब्याच्या अंड्यात टाकल्यानंतर त्यात साधारणतः 25 मिनिटामध्ये ते भाजी तयार होते. त्याच्यानंतर बट्टीचं असं आहे की बट्टी आम्हाला गहू असताना ते गहू थोडे जाड दळावे लागतात. ते दळल्यानंतर त्याच्यामध्ये सोपा, धणे, ओवा, सोडा आणि तेलाचं मोहन द्यावं लागतं. ते मोहन दिल्यानंतर त्याचे साधारणतः 700 ग्रॅमचे गोळे तयार केले जातात. ते मोठ्या पातेल्यात उकडले जातात. उकडल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्यांचे प्रत्येकी 12 नग करून ते फ्राय केले जातात तेलात फ्राय केल्यानंतर ते बट्टी तयार होते. त्याच्यानंतर वरणाचं तर काय, वरण शिजवल्यानंतर डाळ तयार होते आणि त्यात पाणी टाकल्यानंतर मग वरण, बट्टी, वांग्याची भाजी असा हा मेनू तयार होतो. जी खानदेशी वरणबट्टी वांग्याची भाजी आहे त्याच्यासोबत जनरल लोकांना पिण्याकरता ताकाची कढी असते. ती कढी आता मी बनवत आहे तर ती कढी आवर्जून सर्व बहुतेक लोक ही कढी विकत घेतात वरणबट्टीसोबत. ही कढीची किंमत फक्त 10 रुपये प्लेट आहे. त्यामुळे गरीब माणूससुद्धा एक कढी घेऊ शकतो. त्यानंतर याच्यासोबत काही लोक म्हणतात बुवा स्वीट पाहिजे काहीतरी गोड, तर आम्ही त्या गोडच्या याच्यामध्ये एक जाड रव्याचा गुळाचा शिरा तयार करतात. तो शिरा आम्ही 20 रुपये प्लेटप्रमाणे देतात. तो सुद्धा लोक आवर्जून वरणबट्टीसोबत घेत असतात. 100 रुपये प्लेटप्रमाणे देतात. त्यामध्ये एका प्लेटला 10 बट्ट्यांचे पीस असतात. त्याच्यानंतर वरण असतं आणि भाजीचे 4 चमचे भाजी असते. असं ते पार्सल असतं. तरी साधारणतः आमच्याकडे वर्षभरात जे मोठे मोठे सण असतात किंवा एकादशी असतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे जळगावमधील लोक मोठ्या प्रमाणावर पार्सल घ्यायला येतात. आणि जळगावातच काय आता सध्या तर खानदेशी वरणबट्टी एवढी प्रसिद्ध झाली आहे की माझी वरणबट्टी नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, धुळे अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये पार्सल घेऊन जातात. तर अशी असते खानदेशी वरणबट्टी वांग्याची भाजी आणि त्यासोबत मिळणारे आंबट कढी. अशा या पदार्थाला सर्वीकडेच मोठ्या प्रमाणात मागणी आहे.